चंद्रपूर जिवती तालुक्यातील आरक्षण अन्यायाविरोधात आदिवासींचा संतप्त मोर्चा। संपादक बळीराम बोडकेसह लोक महाराष्ट्र माझाचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू चव्हाण पाटील यांचा रिपोर्ट। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील हजारो आदिवासींचा आरक्षणातील विरोधात एकजूट संतप्त मोर्चा। सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणले। आदिवासींच्या हक्कात आड येणाऱ्यांना राजकर्त्यांना घरचा रस्ता दाखवू, आदिवासी बांधवांनी आपला संताप व्यक्त केला। मराठा समाजाच्या मुंबई आंदोलनादरम्यान सकल मराठा बांधवांसाठी हैदराबाद स्टेट गॅझेटियर 1920 लागू करण्याचे शासनाने आश्वासन दिले होते। याच धर्तीवर बंजारा व इतर समाजाला अनुसूचित जमाती सेंट आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे। त्यामुळे आदिवासी समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आदिवासीचे घटनात्मक आरक्षण कायम ठेवावे आणि महाराष्ट्रातील आदिवासी अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये बंजारा अथवा इतर कोणताही जाती समूहाला समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीकरिता तालुक्यातील गाव पाटील यांचे नेतृत्वाने जंगोम जन आक्रोश मोर्चा काढत आक्रोश व्यक्त केला। आमचं आरक्षण आमचं राहू द्या, आदिवासींवरील अन्याय बंद करा, अशा घोषणांनी शहराच्या मुख्य चौकात वातावरण ढवळून निघालं। या मोर्चाने नागरिक व प्रशासनाने लक्ष वेधून घेतले। अनुसूचित जमातीच्या घटनात्मक सवलतीवर गदा आणण्यासाठी बोगस जातींना आदिवासीच्या सवलती देण्याचे षडयंत्र सरकारने सुरू आहे। याचा निषेध व आदिवासी आरक्षण वाचविण्यासाठी सर्व गाव पाटील व तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी जंगोम एल्गार महामोर्चात सहभागी घेतला। मोर्चाच्या प्रमुख मागण्या: 1. महाराष्ट्रातील आदिवासीच्या अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये बंजारा अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये। 2. जिवती तालुक्यातील वनक्षेत्रातील समाविष्ट असलेली आणि निर्वनीकरण झालेली क्षेत्र वनक्षेत्रातून वगळण्यात आली, त्याची पुनर्मोजणी करून जुन्या अभिलेखनुसार नोंद घ्यावी। 3. जिवती तालुक्यातील आदिवासींना महसूल विभागाने दिलेल्या व निजामकालीन शासनाने सर्व आदिवासी दिलेल्या पट्ट्यांची पुनर्मोजणी करून ज्या आदिवासींचा नावे आहे त्या आदिवासीचा वारसांना देण्यात व जुन्या गावठाण हद्द निश्चित करून तालुक्यातील सर्व गावांची सीमांकन करून देण्यात यावा। 4. राज्य सरकारने 5 सप्टेंबर 2025 चा अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत शासन निर्णय रद्द करण्यात यावा। 5. अनुसूचित जमाती करिता 7.5% ऐवजी 15% सरसकट आरक्षण देण्यात यावे। या मुख्य मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिवती तालुक्यातील आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती व तालुक्यातील विविध आदिवासी सामाजिक संघटनेचे नेतृत्व दुपारी 12 वाजता वीर बापूराव शेडमाके चौक पासून तहसील कार्यालय समोर जंगोम एल्गार महामोर्चाचा समारोप झाला। यावेळी वीर बाबूराव शेडमाके चौकापासून मोर्चेला सुरुवात झाली। शहरातील मुख्य मार्गाने नारेबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयासमोर धडकला। माननीय तहसीलदार जिवती यांचे मार्फत माननीय महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मूजी राष्ट्रपती भारत सरकार व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, महसूल मंत्री व अन्य संबंधितांना निवेदन देण्यात आले आहेत। त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। अपडेट राहण्यासाठी चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।